सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 13 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार सुनीता सुनील कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण गुर्रम आणि विजय भूमय्या चिप्पा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून शुक्रवारी पंचमुखी हनुमान मंदिर इथून भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या पदयात्रेत माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे, गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहभाग नोंदवला। यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर भाजपचे 4ही उमेदवार निवडून येतील असा दावा केला। आज प्रभाग क्रमांक 13 गीतानगर या भागामध्ये पदयात्रा चालू आहे। हा जो 13चा भाग आहे तो बीजेपीचा बालेकिल्ला आहे आणि याच्यामध्ये विजय निश्चित आहे, परंतु विजय किती मतांनी, जास्तीत जास्त मतांनी विजय व्हावा म्हणून ही पदयात्रा चाललेली आहे। आणि भाजपचं हे सरकार सोलापूर महानगरपालिकेने येणार हे निश्चित आहे। एवढ्यामुळं आहे की आमदार देवेंद्र कोठे साहेबांची कामं या 2 वर्षाभरामध्ये जवळजवळ प्रचंड कामं झाली, त्यामुळे भाजपचं सरकार नक्की येणार। प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार सन्माननीय सुनीताताई कामाठी, अंबिकाताई चौगुले, त्याचबरोबर सत्यनारायणजी गुर्रम आणि विजयजी चिप्पा या 4 उमेदवारांच्या प्रचारार्थ ही भव्य पदयात्रा निघाली आहे। माजी उपमहापौर प्रवीणप्पा डोंगरे हे सुद्धा या पदयात्रेत सामील झालेले आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांचा या भागातून मिळतोय। हा भाग भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला मागच्या निवडणुकीत सुद्धा 2017 मध्ये सुद्धा या भागात भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार निवडून आले होते। त्यांचं काम, त्या नगरसेवकांनी केलेलं काम आणि सव्वा वर्षापूर्वी निवडून आलेले आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी या प्रभागात दिलेला भरघोस निधी, जवळपास 13 ते 15 कोटीचा निधी या प्रभाग क्रमांक 13 मध्ये दादांनी दिलेला आहे आणि त्यातून विकास कामं झालेली आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भारतीय जनता पार्टीविषयी समाधान व्यक्त केलं जातं आहे। हा जो सुशिक्षित पट्टा आहे, एकता नगर, कर्णिक नगर वगैरे या भागातून ही पदयात्रा चालू आहे। या भागात सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आम्हाला निश्चितपणे खात्री आहे हे 4ही उमेदवार मोठ्या प्रचंड अशा मताधिक्यानं 100% विजयी होतील, हा विश्वास वाटतो।